नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे जे लोक म्हणतात की शेळीपालन परवडत नाही, गावरान शेळ्यांचे पिल्लं मोठाले होत नाहीत. हे बघा मित्रांनो, तुमच्या समोर जो आहे बोकड दिसतंय ना, ते फक्त 6 ते 7 महिन्याचं बोकड आहे. मित्रांनो, ह्या बोकडावरची चमक तुम्ही बघू शकता. 35 ते 40 किलोचं वजन होतं. एकदम जबरदस्त क्वालिटी मित्रांनो. हे बघा, आमच्या तिथं व्यापाऱ्यांनी परत परत येऊन फक्त 6 महिन्याचं बोकड 13,000ला घेऊन गेला. हे बघू शकता तुम्ही क्वालिटी. अशी जर क्वालिटी जर दिली ना मित्रांनो, तर 100% शेळीपालन परवडतं. हा एकटा बोकड जर 13,000ला जात असेल, तुम्ही विचार करू शकता का शेळीपालन परवडत नाही. आणि हे फक्त पॉसिबल आहे ते म्हणजे प्रॉपर दूध शेळीला असणं आणि खाद्य नियोजन. शेळ्यांना तुम्ही जर व्यवस्थित खुराक देत असाल, पिल्लांना जर व्यवस्थित खुराक देत असाल, तर अशी क्वालिटी भेटते मित्रांनो. हा आमच्या रेणुकाई बिटल फार्मवरचा हा म्हणजे गावरान देशी शेळीचा मेल आहे मित्रांनो. एकदम जबरदस्त क्वालिटी. बघू शकता तुम्ही त्याच्या अंगावरची चमक, त्याची बोन साईज, त्याचं वेट गेन. मित्रांनो, शेळीला जर जास्त दूध असेल ना, तर पिलांची क्वालिटी म्हणजे एकच नंबर राहते. बघू शकता तुम्ही अंगावरची चमक पहा, त्याची बोन साईज पहा. एकदम जबरदस्त क्वालिटी आहे. आणि फक्त 6 ते 7 महिन्याचा हा मेल आहे मित्रांनो. ओन्ली देशी शेळीचा आहे. फक्त आणि फक्त देशी शेळी. क्रॉस नाही, काय नाही, काय नाही. प्युअर उस्मानाबादी, ज्याला आपण मराठवाड्याचं काळं सोनं म्हणतो. एकदम जबरदस्त क्वालिटी. आणि विशेष म्हणजे पिल्लं झाल्यापासून यांना एकही औषधाचा डोस नाही किंवा काहीच नाही आहे. धन्यवाद मित्रांनो.